या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच परमेश्वर देव बापाचा आभार मानूया. मागील संपूर्ण आठवडाभर प्रभू देव बापाने आपला सांभाळ केला, आपली काळजी घेतली. का नवीन महिन्यामध्ये नवीन आठवड्यामध्ये तो आम्हास घेऊन आलाय आणि आज या पवित्र वारी त्याची भक्ती करण्याकरिता, त्याच्या मेजासमोर येण्याकरिता जी संधी प्रभू देव बापाने आपणास दिली त्यासाठी आम्ही त्याचा आभार मानू शकतो. होय प्रभूची, तुला मान महिमा गौरव सर्व सन्मान देत आम्ही तुझ्या समोर येतो. प्रभू तुझे मनापासून आभार मानतो पवित्र देव बापा, तुझ्या दयेसाठी प्रभू, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या सर्व त्या अगाध अशा प्रेमासाठी. पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी आम्ही मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूचे, तू एकच परमेश्वर आहेस ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली. प्रभू तूच आहेस ज्याने मनुष्याला आपल्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलं. प्रभू तूच आहेस जो आमची रोज आणि रोज काळजी घेतोस. तूच आहेस ज्याचपासून आम्हाला आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं सहाय्य, खरा आनंद आणि ती खरी शांती आम्ही अनुभवतो. प्रभू केवळ तूच. आणि म्हणून देव बापा, आज या पवित्र वारी आम्ही तुला विनवितो की तू आमच्यामध्ये अस. प्रभू तुझी उपस्थिती आमच्यामध्ये तू असू दे राजा. प्रभू तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, आमची दुर्बलता तुला माहीत आहे. प्रभू आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर माझ्या देव बापा. आणि आमची विनंती आहे प्रभू, पुन्हा आज पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना करण्याकरिता सहाय्य कर. तुझ्या आत्म्याचं सहाय्य, सामर्थ्य, मार्गदर्शन आणि त्या अभिषेकामध्ये आज तुला हवी तशी भक्ती करण्याकरिता आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. प्रभू तू आम्हास चालव आणि तुझं गौरव तू करून घे. पवित्र देव बापा, आजच्या भक्तीचा प्रत्येक भाग तुझ्या मेजासमोर येणं आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू, जी तुझी लेकरं मार्गात आहे त्यांचं देखील सहाय्य कर.
तुझ्या लेकरांचं भक्तीसाठी येणं परत जाणं सुरक्षित आशीर्वादित कर. तुझी सावली तुझ्या लेकरांना पुरव. पवित्र देई बापा, जी प्रियजन आज आजारी आहेत, दुखणाईत आहेत, त्यांच्यावरही तू दया कर आणि त्यासही पवित्र देई बापा तू उत्तम आरोग्य दे राजा. पवित्र देई बापा, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत तुझे मनापासून आभार मानित ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देई बापाला धन्यवाद देऊया. आपल्या सर्वांना येईल उपासना संगीतामधून 245 नंबरचं गीत, पतिता येत चल सुची वायाला. ताये चल सुचिवायाला, प्रभु येशू पदास धरी. अध सिंधू मधुन तरायाला, प्रभु येशू कृपाच धरी. प्रभुच्या 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 धर्मांध्य पदा, जगदुधारक गुरु राजाच्या न तुझा पद मोती पदा. प्रभु येशू क्षितिवरी आलाया, भगतोची समर्थ सखा. अदपाशा जड घरी तोडाया, तुझ देईल नित्य सुधा. प्रभुच्या 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 धर्मांध्य पदा, जगदुधारक गुरु राजाच्या न तुझा पद मोती पदा. मनवितो पतित सखा दे, अधमोक्ती विनम्र जना. मनुनी तू शरण तया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या 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 धर्मांध्य पदा, जगदुधारक गुरु राजांचा न तुझा पद मोती पदा. मनुजाच्या हरी अवघ्यातापा, प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत्या जुनी पापा, शरणागत तारक तो. प्रभुच्या 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 धर्मांध्य पदा, जगदुधारक गुरु राजाच्या न तुझा पद मोती पदा. पिताये चल सुचिवायाला, प्रभु येशू पदाच धरी. अध सिंधू मधुन तरायाला, प्रभु येशू कृपाच तरी. प्रभुच्या 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 धर्मांध्य पदा, जगदुधारक गुरु राजांचा न तुझा पद मोती पदा. मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्तच आहे. या जगामध्ये दुसरा मार्ग पापक्षमेचा किंवा तारणाचा आम्हाला दिसून येत नाही. एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की स्वर्गाचं दार मी आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त आहे की ज्याच्या द्वारे तुम्ही आणि मी त्या
परमेश्वर पित्याकडं, त्या स्वर्गामध्ये, त्या आपल्या निर्माणकर्त्याकडं तुम्ही आणि मी प्रवेश करू शकतो. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त जो तो मार्ग तयार करण्याकरिता, ते स्वर्गाचं राज्य जे तुमचं आणि माझ्याकरिता परमेश्वराची इच्छा आहे ते आम्हास प्राप्त व्हावं याकरिता तो या जगामध्ये आला. आणि या जगामध्ये आल्यानंतर आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने तो मार्ग तयार करण्याकरिता ज्या सर्व गोष्टी सहन केल्यात, ज्या वेदनांमधून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते स्वर्गाचं राज्य त्याने तयार केलं, किंवा त्या स्वर्गाच्या राज्यात तुम्ही आणि मी प्रवेश त्याच्याद्वारे करू शकतो. तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याची भक्ती करणं हे आमच्यासाठी फार आशीर्वादाचं आहे. आणखीन एक गीत यावेळेस आपण गाऊया. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. तो परमेश्वर देव जो स्तुतीस पात्र आहे, सर्व भक्तीच्या योग्य आहे, या गीताच्याद्वारे आजच्या या भक्तीचा सर्व यज्ञ आपण त्याला सादर करूया. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ. भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. मी टाकीची दास करी बजाई बापाजवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती उदयी. ते मोहपाशरी तळे अमूल्य ती भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ ही ओढते श्रीवर्णवे. करी मला ती प्रेरणा देवा मी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवली व भार सर्व टाकली. कृपा अनंत ते मिळेल ती धन्य हो. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ जीवा आधार ही लावे. देहातुनी सुटुनिया जाई वरी चढुनिया. पवित्र होती भावना समाज सर्व प्रार्थना. ते जयकार हो गदे सफळ ही भक्तीची वेळ. यावेळेस पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र वाचूया. आज सुमित आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. यावेळी आपण स्तोत्रसंहिता 62. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे. तोच माझा उंच गड आहे. मी सहसा ढळणार नाही. एकटा मनुष्याला मारण्यासाठी त्याच्यावर तुम्ही कोटवर चढाई करून याल. तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. त्याच्या उच्च पदाहून त्याला पाडण्यासाठी मात्र ते मसलत करतात. त्यांना लबाडी आवडते. ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून श्राप देतात. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण, तोच माझा उंच गड आहे. मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे.
माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. मानव प्राणी केवळ वाफ आहे, ते केवळ मिथ्या आहेत. तराजूत घातले असता ते हलके भरतील, ते सर्व वाफच आहेत. जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरू नका. संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. एकदा देव बोलला आहे, मी दोनदा ऐकले आहे, की सामर्थ्य देवाचे आहे. शिवाय हे प्रभू, तुझ्या ठायी वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. आमेन. स्तोत्रसंहिता 62 सुमितने आपल्याकरिता वाचलं. हे स्तोत्र आम्हाला या गोष्टीचं उत्तेजन देतं की आमची भिस्त जी आहे ती केवळ देवावरती असावी. देवावरती आम्ही अवलंबून असावं. आमचा सर्व भार आम्ही त्याच्यावरती टाकावा आणि त्याच्या आधाराने, कारण मनुष्याचा खरा आधार केवळ परमेश्वरच आहे. या जगामध्ये राहत असताना स्तोत्रकर्ता म्हणतो की जुलूम जबरदस्तीवरती भिस्त ठेवू नका. संपत्ती वाढली म्हणजे त्यावरही भिस्त ठेवू नका. जगातली असली कुठलीच गोष्ट नाही की जी आमच्याकरिता भक्कम आधार होऊ शकते. एकच, आणि तो म्हणजे आमचा निर्माण करता जो परमेश्वर आहे, तो तुमचा आणि माझा खरा आधार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरती आपली भिस्त टाकतो, हा परमेश्वर देव आम्हाला आधार देतो. आणि ज्यांना परमेश्वराचा आधार आहे त्यांच्याकरिता तो म्हणतो की ते कधीही ढळणार नाही, ते सहसा ढळणार नाही. ज्यांना परमेश्वराचा आधार आहे ते सर्व प्रसंगांमध्ये, सर्व परिस्थितीमध्ये ठाम उभे राहतात. आम्ही ज्यावेळेस आमच्या जीवनाकडे पाहतो, आमच्या लक्षात येतं की मनुष्याचं जीवन हे स्थिर आणि एकसारखं कधीच राहत नाही. त्यामध्ये चढ उतार असतातच. कधी कधी तर परिस्थिती इतकी संघर्षपूर्ण होते. कधी कधी आम्ही शरीराने, मनाने, भावनेने एवढं संघर्ष करत असतो की असं वाटतं की आता आम्ही पडतो की काय. परंतु जर परमेश्वराचा आधार आम्हाला आहे, आम्ही ढळणार नाही. आम्ही त्यामध्ये पुन्हा उभं राहतो, आम्ही त्यामध्ये स्थिर राहतो आणि परमेश्वर देव आम्हाला चालवितो. कारण सर्व सामर्थ्य जे आहे ते परमेश्वराचं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की मी एकदा नाही दोनदा ऐकलेलं आहे की सामर्थ्य हे केवळ परमेश्वर देव बापाचं आहे. आणि म्हणून रोज आणि रोज परमेश्वरावरती आपली भिस्त टाकूया. त्याच्या आधाराने रोज आणि रोज त्याचं गौरव आपण करूया. परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. क्वायर या वेळेस पुढे येईल. क्वायर बरोबर परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. क्वायर या वेळेस पुढे येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. देवपाने आपल्याला सुंदरसा दिवस दाखवला आणि आपले पाय या मंदिरी वाढवले, त्याचे आभार मानूया. त्याची स्तुती करताना पहिले आपण आपले डोळे बंद करूया, आपल्या मनाची आपण तयारी करूया, आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवपा, कारण देवपा तू आतापर्यंत आमची काळजी घेतली. प्रभू देवपा, हा नवीन दिवस तू आम्हाला दाखवला आणि पुन्हा एक वेळा देवपा तू आम्हाला ही संधी दिली प्रभू, म्हणून तुझे आभार मानतो देवपा. देवपा आमच्या मनाची तयारी कर प्रभू. देवपा आमची आमची कोणी पात्रता नाही देवपा, तरी देवपा आमच्याद्वारे देवपा तुझं गौरव करून दे देवपा. देवपा तुझी वृद्धी व्हावी देवपा, आमचा वास व्हावा देवपा, सू दे देवपा. सर्व वेळ का समय देवपा आमचा ताबा तू घे प्रभू आणि तुझ्या पवित्र आत्म्याने मला देवपा. लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्त माझा तारणारा ह्याच्या गोड पवित्र नावाने मागतो म्हणतोय, आमेन. आपल्या सर्व येणार असं गीत आहे, आपण सर्वजण मिळून गाऊया, टाळ्या वाजत गीत म्हणूया. दुःखाने जग हे भरले, अंधाराने कोवटले, शाश्वत शांतीला मुकले. प्रिय प्रभु येशू तू जल्दी ये, जल्दी ये प्रभु जल्दी ये. प्रिय प्रभु येशू तू जल्दी ये. येशू येशू प्रिय येशू, ये खरं ये प्रभु जल्दी ये. जाच जुलूम जगती भरले, अन्यायाने जग
साऱ्या तू आशा दूर करी दुःखाची रेषा घेऊन जात व प्रिय देशा प्रिय प्रभू येशू तू जलदी ये प्रभू जलदी ये प्रिय प्रभू येशू तू जलदी येशू येशू प्रिय येशू ये तर ये प्रभू जलदी ये अनाथ ना सोडीन जगती करील तुम्हासाठी बसती मग येईल वेगावरती प्रिय प्रभू येशू तू जलदी ये प्रभू जलदी ये प्रिय प्रभू येशू तू जलदी येशू येशू प्रिय येशू ये तर ये प्रभू जलदी गीत करता म्हणतो पहाट ताऱ्या तू येशी दुःख दूर करी दुःखाची निशाण. खरोखर जेव्हा आपला प्रभू येशू ख्रिस्त येणार जेव्हा आपण त्यासोबत जाऊ तेव्हा आपण स्वर्गात असताना आपण त्याची आपण स्तुती करूया. त्या असंख्य असंख्य देवदूतांसोबत आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. आपण त्या परमेश्वराची वाट पाहत असताना एक सोबत जसं आपण त्या स्वर्गात त्या दूतांसोबत आपण गीत म्हणणार आहोत. पवित्र 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 जशी ते स्तुती करतात तशी आज पण आपण एकत्र त्या परमेश्वराची स्तुती करूया. त्याच्या नावाला उंच करूया. आवाज उठाएंगे साथ बजाएंगे क्योंकि येशू महान आपला प्रभू महान आहे. त्या महान देवाची आपण स्तुती करूया. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे है यीशु महान अपना गीत सुनाएंगे. आवाज आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही इन चांद सितारों में है अक्स जो तेरा ही. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही इन चांद सितारों में है अक्स जो तेरा ही. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे दिल तेरा खजाना है एक बाग मोहब्बत का ताबा न सका कोई सागर है तू उल्फत का. दिल तेरा खजाना है एक बाग मोहब्बत का ताबा न सका कोई सागर है तू उल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे ना देख सका हमको तू पाप के सागर में और बन के मनुष्य आया तू पास से सागर में. ना देख सका हमको तू पाप के सागर में और बन के मनुष्य आया आकाश से सागर में.
बजाएंगे, है यीशु महान अपना ये सुनाएंगे, आवाज उठाएंगे। अजून एक गीत गाऊया देवाच्या गौरवासाठी. मिलकर हम सन्ना तेरी गाते हे गाते, सारे जहां को सुनाते सुनाते, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु सबको हम यह सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु सबको हम यह सुनाते। मिलकर मिलकर हम सन्ना तेरी गाते गाते, सारे जहां को सुनाते सुनाते, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु सबको हम यह सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु सबको हम यह सुनाते। सारे जहां का सहारा सहारा, डूबे हुओं का किनारा किनारा, सारे जहां का सहारा सहारा, डूबे हुओं का किनारा किनारा। नैया हमारी डोले डोले, मौजों में खाए हिलो रे, नैया हमारी डोले डोले, मौजों में खाए हिलो रे। ले चल किनारे ले जा बंदर, तुम आज ले जा हम सबको पार लगा ले। हालेलुया, ले चल किनारे ले जा बनकर, तुम आज ले जा बंदर को पार लगा ले। मिलकर हम सन्ना तेरी गाते गाते, सारे जहां को सुनाते सुनाते, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु सबको ये सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु सबको हम यह सुनाते। चारों तरफ है घटाए घटाए, घनघोर बादल छाए, चारों तरफ है घटाए घटाए, घनघोर बादल छाए छाए। सूझे नहीं अब किनारा किनारा, तू ही हमारा सहारा सहारा। सूझे नहीं अब किनारा किनारा, तू ही हमारा सहारा सहारा। ले चल किनारे ले जा बनकर, तुम आज ले जा सबको पार लगा ले। हालेलुया, ले चल किनारे ले जा बनकर, तुम आज ले जा सबको पार लगा ले। मिलकर हम सन्ना तेरी गाते गाते, सारे जहां को सुनाते सुनाते, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु सबको हम यह सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु सबको सुनाते। पापों में जीवन हमारा हमारा, कष्टों को झेल रहा है यहाँ है। पापों में जीवन हमारा को झेल रहा है कैसे बचेंगे सारे सारे, पापी जीवन हमारे हमारे, कैसे बचेंगे सारे सारे, ये पापी जीवन हमारे हमारे। तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सबको पार लगा ले। हालेलुया, तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सबको पार लगा ले। मिलकर हम सन्ना तेरी गाते गाते, सारे जहां को सुनाते सुनाते, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु सबको हम यही सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु सबको हम यही सुनाते। या प्रियांनो, यावेळेस आपली महिन्याची तयारी करूया. प्रार्थनेत आपण जाऊया. जशी आपण त्याची स्तुती केली त्याची आपण यावेळेस आराधना करूया.
सामर्थ से भर दे यीशु, रहूं मैं तेरा सदा। पवित्र आत्मा से भर दे, पवित्र रहूं सदा। तेरे सामर्थ से भर दे प्रभु, रहूं मैं तेरा सदा। पवित्र आत्मा से भर दे मुझे, रहूं मैं तेरा सदा। तू छू ले मेरा प्रभु, तू छू ले मेरा यीशु, तू छू ले मेरा प्रभु, तू छू ले मेरा यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। हर मुश्किल को संभव करने वाला तू ही है मेरा खुदा। हर बीमारी को चंगा करने वाला तू ही है मेरा खुदा। हर मुश्किल को हर मुश्किल को संभव करने वाला तू ही है मेरा खुदा। हर बीमारी को चंगा करने वाला तू ही है मेरा खुदा। तू छू ले, तू छू ले मेरा प्रभु, तू छू ले मेरा यीशु, तू छू ले मेरा प्रभु, तू छू ले मेरा यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। आ मुझको तू छू ले राजा, धन्य मैं हो जाऊं। दिल के सिंहासन पर बस जा, सामर्थ से भर जाऊं। मुझको तू छू ले राजा, धन्य मैं हो जाऊं। दिल के सिंहासन पर बस जा, सामर्थ से भर जाऊं। तू छू ले मेरा प्रभु, तू छू ले मेरा यीशु, तू छू ले मेरा प्रभु, तू छू ले मेरा यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। विनंती करतो आपण सर्वजण उभं राहूया. आपण यावेळेस प्रार्थना करूया. आणि प्रार्थनेत जात असताना आपलं सर्व लक्ष आपण देवबाकडे लावूया. आज ज्या मेजाची
आमंत्रण आपल्याला भेटलेलं आहे. त्यासाठी आपण तयार होऊया, आपले मन आपण तयार करूया. प्रभू, आम्ही म्हणतो तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर प्रभू, तुझ्या सामर्थ्याने प्रभू तू आम्हाला भर प्रभू. देवपा तू आम्हाला तयार तू कर देवपा, तू आम्हाला घडव अशी आम्ही विनंती करतो प्रभू. देवपा आमच्यामध्ये देवपा जरी आजार असेल देवपा, जी बिमारी असेल प्रभू, तुझ्या सामर्थ्याने देवपा तू आम्हाला, तुझ्या स्पर्शाने देवपा तू आम्हाला देवपा नवीन कर देवपा. आमचं अंतकरण देवपा तू नवीन कर देवपा. जेव्हा प्रभू आम्ही त्या क्रूसाकडे बघतो प्रभू देवपा, तू देवपा आमचे व्याधी देवपा तू त्या वधस्तंभावर घेतले आणि देवपा तू आम्हाला आज मुक्त केलं आहे प्रभू. तुझे आभार मानतो. सर्व पापांपासून प्रभू तू आम्हाला देवपा तू तारलेलं आहे प्रभू. तुझे आभार मानतो प्रभू. त्या वधस्तंभाकडे आपण लक्ष लावूया, त्या प्रभू सोबत आपण बोलूया. लक्ष लावत असताना आपण गीत म्हणूया, उस क्रूस की क्या बात, क्रूस की क्या बात है, जिसने है हमको बचाया. यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया. उस क्रूस की क्या बात है, जिसने है हमको बचाया. यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया. जब मैं गुनाहों में डूबा हुआ था, उस क्रूस पर मेरा नाम लिखा था. जब मैं गुनाहों में डूबा हुआ था, उस क्रूस पर मेरा नाम लिखा था. उस क्रूस पर मेरा नाम लिखा था. यीशु ने अपना खून बहाकर उस नाम को है मिटाया. यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया. उस क्रूस की क्या बात है, जिसने है हमको बचाया. यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया. जब वो चढ़ाया था उस क्रूस पर, मसीह ने कहा ऐ पिता माफ कर. जब वो चढ़ाया था उस क्रूस पर, मसीह ने कहा ऐ पिता माफ कर. मसीह ने कहा ऐ पिता माफ कर. माफ कर दे उन लोगों को जिसने मुझे ठुकराया. यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया. उस क्रूस की क्या बात है, जिसने है हमको बचाया. यीशु मसीह ने तेरे
गुनाहों से क्या वास्ता, मसीह संग रहूं मैं सदा, मसीह संग रहूं मैं सदा। पिता के ही चरणों में गाता रहूं मैं अब ये गीत दोबारा। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। उस क्रूस की सर्व मिळो। उस क्रूस की क्या बात है, जिसने है हमको बचाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। हो प्रभू, त्या वधस्तंभावर प्रभू तू आमच्यासाठी देवपा, आमच्यासाठी प्रभू देवपा ते रक्त तू देवपा वाहले प्रभू। देवपा मी पापी असताना प्रभू देवपा ते स्वर्ग सोडून तू आमच्यासाठी आला प्रभू। देवपा तू स्वतःसाठी काही ठेवलं नाही प्रभू। देवपा तू सर्व आम्हाला देऊन दिलं, म्हणजे आभार मानतो देवपा। देवपा आम्ही विशेष करून प्रार्थना करतो देवपा। देवपा आज प्रभू होण्यासाठी देवपा आमच्या मनाची तयारी तू कर प्रभू। देवपा आम्ही सर्वांनी प्रभू ते योग्यतेने घ्यावे प्रभू। आणि देवपा तुझी कृपा देवपा तू आम्हाला पुरव देवपा। तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर देवपा। आमच्या सर्व अपराध देवपा तू पुसून टाकले आहे प्रभू, म्हणून तुझे आभार मानतो देवपा। आमच्या सर्व जीवनातून प्रभू केवळ तुला गौरव द्यावं असं होते प्रभू। सर्व गोष्टींसाठी सर्व स्तुती यज्ञ प्रभू तुला सादर करीत ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्त माझा तारणारा याच्या गोड पवित्र नावाने मागतो म्हणतोय, आमेन। योहानाचे पहिले पत्र या महिन्यामध्ये आपण आपल्या समोर ठेवणार आहोत। योहानाचे पहिले पत्र आज आणि या महिन्यामध्ये आपण अभ्यासाकरिता समोर ठेवणार आहोत। तर योहानाचं पहिले पत्र, दुसरे पत्र, तिसरे पत्र यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। परंतु जर शक्य झालं तर ही तिन्ही पत्र या 3 आठवड्यांमध्ये आपण प्रयत्न करूया। नाही तर योहानाचं जे पहिलं पत्र आहे त्यावरतीच आपलं लक्ष आपण केंद्रित करूया आणि त्या प्रकारे या वचनांचा अभ्यास करूया। या पत्रावर जी परीक्षा होणार आहे ती शेवटच्या रविवारी नसेल तर 1 रविवार आधी म्हणजे 22 तारखेलाच परीक्षा असेल। 29 तारीख शेवटचा रविवार पाम संडे आहे, त्या दिवशी बाप्तिस्मे आहेत आणि म्हणून त्या दिवशी त्या रविवारी परीक्षा होणार नाही। तर परीक्षा 1 रविवार आधी म्हणजे 22 तारखेलाच या पत्रावरती परीक्षा असणार आहे, म्हणून त्याप्रमाणे तयारी करा। जर शक्य झालं तर तिन्ही पत्र, नाही तर मग या पहिल्या पत्रापुरती आपण मर्यादित राहणार आहोत। या प्रार्थना करू। थोर आणि जिवंत देई बापा, तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूचे। पवित्र देई बापा, तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि आज तुझ्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा तुझं वचन आम्ही वाचत असताना, त्यावर मनन करत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर, आमची सुधारणूक तू कर। तुझ्या वचनाचं सामर्थ्य जे आमचं जीवन बदलतं प्रभू, ते सामर्थ्य आम्हा प्रत्येकावरती तू ओत आणि तुझं गौरव तू करून घे। आम्ही सर्वजण प्रभू स्वतःला तुझ्या हातांमध्ये पुन्हा एकदा देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक, आमेन आमेन। योहानाचे पहिले पत्र या महिन्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत। आता या पत्राची जी थोडक्यात माहिती आहे ती या प्रकारे आहे। लेखक जो आहे हा योहान आहे। कोणता योहान? बाप्तिस्मा करणारा योहान नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य योहान। योहानाचं किती लिखाण आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आढळतं? किती लिखाण त्याचं आहे? 5, ज्यामध्ये एक शुभवर्तमान आहे, 3 पत्र आहे आणि मग प्रगटीकरण शेवटचं पुस्तक। या प्रकारे हा जो योहान आहे त्याचं जे पवित्र शास्त्रातलं लिखाण आहे ते योहानकृत शुभवर्तमान, योहानाचे पहिले पत्र, दुसरे पत्र, तिसरे पत्र आणि मग प्रगटीकरण जे आहे शेवटचं। या पत्राचा लेखन काळ जो आहे
तो अनिश्चित आहे. परंतु प्रामुख्याने असं समजलं जातं की पहिल्या शतकाच्या शेवटी हे पत्र लिहिलेलं असावं. बहुधा इफिस या ठिकाणाहून योहानाने हे पत्र लिहिलेलं असेल पहिल्या शतकाच्या अगदी शेवटी. हे पत्र जे आहे ते इतर पत्रांपेक्षा थोडंसं वेगळं देखील आहे. तुम्ही जर पवित्र शास्त्रातली इतर पत्र जर तुम्ही वाचलीत आणि हे पत्र जर तुम्ही वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक पत्राची सुरुवात होत असताना अभिवादन आहे, आशीर्वाद त्या ठिकाणी आहे. परंतु या पहिल्या पत्रामध्ये तशी सुरुवात नाही. योहान जणू काही सरळ जे त्याला लिहायचं आहे, जे त्याला मंडळीला सांगायचं आहे, सरळ त्या ठिकाणाहून योहान जो आहे तो सुरुवात करतो. शेवट देखील आपण बाकीच्या पत्रांचा शेवट आम्ही पाहतो की कशी समाप्ती त्याची केल्या जाते, आशीर्वाद त्या ठिकाणी दिला जातो किंवा जी पद्धत आहे पत्र लिहिण्याची त्या पद्धतीपेक्षा थोडंसं वेगळं असं हे पत्र तुमच्या लक्षात येईल. योहानाच्या या पहिल्या पत्रामध्ये प्रामुख्याने 3 शब्द फार महत्वाचे तुमच्या लक्षात येतील. मुख्य शब्द जे यामध्ये आहेत ते म्हणजे सहभागिता, माहीत असणे आणि प्रीती. योहानाची ही पत्र जी आहे प्रीती संदर्भात योहान फार सुंदर या ठिकाणी या पत्रांमध्ये तो लिहितो. सहभागिता, माहीत असणे आणि प्रीती ही जी शब्द आहेत ही यामध्ये महत्वाची आहे. हे पत्र लिहिण्यामागचा उद्देश काय आहे? योहानाने हे पत्र का लिहिलं? एकंदर 4 उद्देश योहान आपल्याला या पत्रामध्ये सांगतो की त्याने हे पत्र का लिहिलेलं आहे. पहिला जो त्याचा उद्देश आहे तो म्हणजे त्यांच्या आनंदामध्ये भर पडावी. जर तुम्ही पहिला अध्याय आणि 4थं वचन वाचलं तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की योहान त्या ठिकाणी सांगतो आनंदात भर पडावी म्हणून त्याने त्यांना हे लिहिलेलं आहे. दुसरं म्हणजे पापांपासून रक्षण व्हावं, पापांपासून रक्षण करता यावं, सांभाळावं याकरिता हे पत्र त्याने लिहिलेलं आहे. 2रा अध्याय 1लं वचन. तिसरा जो उद्देश या पत्राचा आहे तो म्हणजे खोट्या शिक्षकांविरुद्ध ताकीद देणे, हे आम्हाला या पत्रामध्ये योहान सांगतो. आणि त्याचा 4था उद्देश जो आहे तो म्हणजे त्यांचा विश्वास बळकट व्हावा आणि सार्वकालिक जीवनाचं आश्वासन त्यांना देण्यासाठी योहानाने हे पत्र लिहिलेलं आहे. 5वा अध्याय आणि 13वं वचन. या वचनांमध्ये योहान स्वतः सांगतो की तो हे पत्र का लिहितोय, हे पत्र त्याने का त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. थोडक्यामध्ये या पत्राची जी माहिती आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे. आज या पत्रावरती मनन करत असताना जो विषय आम्हाला पाहायचा आहे किंवा जो विषय जे प्रतीक आपलं असणार आहे ते म्हणजे आम्हाला माहीत आहे. काय आहे आजचा विषय आपला? आम्हाला माहीत आहे. विषय सोपा आहे. आम्हाला माहीत आहे. काय माहीत आहे आम्हाला? चर्चची वेळ 9:30ची आहे. आम्हाला माहीत आहे. आम्ही चर्चला येतो, प्रत्येकाला माहित आहे आपण चर्चला किती वाजता येतो, सांगण्याची आवश्यकता नाही. ज्याला त्याला माहित आहे की चर्चची वेळ कितीची आहे आणि आम्ही चर्चच्या तिथं किती वाजता पोहोचतो हे आम्हाला माहीत आहे. आता अशा बऱ्याच गोष्टी आहेत बरं, आम्हाला माहीत आहे. विश्वासणारे या नात्याने, ख्रिस्ती या नात्याने, देवाचे लोक या नात्याने ज्या गोष्टी आमच्या विश्वासाशी संबंधित आहे, विश्वासाचा परिणाम म्हणून ज्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतात त्या आम्हाला माहीत आहे. त्या माहीत करून घेणं, त्या माहीत असणं आणि त्यांची पुन्हा आणि पुन्हा आठवण करणं हे आमच्यासाठी फार आशीर्वादाचं आहे. आणि म्हणून आज जेव्हा हा विषय आपण पाहत आहोत की आम्हाला माहीत आहे, जे तुम्हाला माहीत नाही असं काहीच वेगळं मी तुम्हाला आज सांगणार नाही, परंतु जे तुम्हाला माहीत आहे तेच पुन्हा आज या पत्रातून मी तुमच्या समोर ठेवणार आहे. योहान
मंडळीला हे पत्र लिहित असताना तो मंडळीला आठवण करून देत आहे की त्यांच्या विश्वासाचा परिणाम काय आहे. तो प्रामुख्याने त्यामध्ये सांगतो की हे माहीत आहे, हे आपल्याला माहीत आहे, हे तुम्हाला कळालेलं आहे, याची जाणीव तुम्हाला झालेली आहे. आज अशा एकंदर 7 गोष्टी या पत्रामधून मी तुमच्या समोर पुन्हा एकदा त्यात ठेवणार आहेत. आणि म्हणून या 7 गोष्टींकडे लक्ष देत असताना त्या आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्याचं पहिलं कारण असं आहे की ते माहीत असणं आमच्या विश्वासाला स्थिर करण्याचं ते काम करतं. आम्हाला माहीत असणं याद्वारे आम्ही कुठं जात आहोत, आम्ही काय करत आहोत यामध्ये स्पष्टपणा त्या ठिकाणी असतो आणि आम्हाला माहीत असतं. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल. देवाचं वचन जे आमच्याकरिता प्रकाशासारखं आहे, दिव्यासारखं आहे, ह्या प्रकाशामध्ये तुम्ही आणि मी स्पष्टपणे आमच्या जीवनाची वाटचाल आम्हाला करता येते. आणि म्हणून पहिली गोष्ट जी आज तुमच्या समोर मी ठेवत आहे ती म्हणजे धार्मिक जीवन नव्या जन्माचं दर्शक आहे. पहिली बाब ही तुम्हाला माहीत आहे. तुमच्या समोर मी पुन्हा ती ठेवत आहे की धार्मिक जीवन जे आहे ते नवीन जन्माचं दर्शक आहे. जर आम्ही 2रा अध्याय आणि 2ऱ्या अध्यायामधून जर आम्ही वचन 29 जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तो असं म्हणतो, तो न्यायसंपन्न आहे हे जर तुम्हाला माहीत आहे तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे हेही तुम्हाला माहीत आहे. काय म्हणतो तो की ज्या परमेश्वरावरती तुम्ही आणि मी विश्वास ठेवलेला आहे तो परमेश्वर न्यायसंपन्न आहे. आणि म्हणून जो कोणी नीतीने वागतो तो देवापासून जन्मलेला आहे. जो कोणी नीतीने वागतो तो देवापासून जन्मलेला आहे हे आपल्याला माहीत आहे. देवापासून जन्म होणे ज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला सांगितलेले की जोपर्यंत आमचा नवीन जन्म होत नाही तोपर्यंत आम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. मग ज्या वेळेस आमचा नवीन जन्म होतो काय होतं, आमचं जीवन बदलून जातं. आमचं जीवन बदलून जातं. जीवन बदलून जातं म्हणजे नेमकं काय होतं, ज्या काही वाईट गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत त्या गोष्टी आमच्यापासून दूर होतात आणि देवाला आवडणारं जे जीवन आहे, देवाला कोणतं जीवन आवडतं, धार्मिकतेचं जीवन आवडतं, नीतीने वागणे, आवडीने दया करणे. नवीन जन्माचा जो परिणाम आमच्यावरती होतो, प्रियांनो तुम्ही आणि मी परमेश्वराच्या त्या धार्मिकतेमध्ये परमेश्वराला आवडणाऱ्या जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी वाटचाल करत असतो. आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की आज जे धार्मिकतेचं जीवन आम्ही जगत आहोत, प्रियांनो हे धार्मिकतेचं जीवन जगणं हे आमच्या मानवी बुद्धीसाठी किंवा आमच्या मानवी शक्तीसाठी कठीण आहे. परंतु जेव्हा देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं, जेव्हा देवाच्या आत्म्याने आम्ही भरतो त्या ठिकाणी आम्हाला जो तारणाचा अनुभव येतो आणि त्याचा जो सर्व परिणाम आहे तो म्हणजे आमचं बदललेलं जीवन. आमचं बदललेलं जीवन कसं बदलतं आमचं जीवन, नवीन जन्म आम्हाला नीतिमान बनवितो. नवीन जन्म हा आमचं आचरण बदलून टाकतो. नवीन जन्म जो आहे ना तो आम्हाला ख्रिस्ताबरोबर समरूप होण्याकरिता आमचा सहाय्य करतो. ख्रिस्ताबरोबर समरूप होणे, धार्मिकतेचं जे जीवन आहे, योहान या ठिकाणी मंडळीला प्रामुख्याने सांगतो की तो न्याय संपन्न आहे
आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती जर विश्वास ठेवलेला आहे आणि जर आम्ही नीतीने वागत आहोत, जर आमचं धार्मिकतेचं जीवन आहे, हे दर्शक आहे की आमचा देवापासून जन्म झालेला आहे, नवीन जन्माचा अनुभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी योहान सांगतो की त्याच्या आगमन प्रसंगी आम्ही ख्रिस्तासारखे होऊ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन समयी आम्ही ख्रिस्तासारखे होऊ. 3रा अध्याय, पहिलं पत्र, योहानाचं पहिलं पत्र 3रा अध्याय आणि वचन 2 मध्ये तो म्हणतो, प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे. हे आपल्याला माहीत आहे. काय होणार? ख्रिस्ताच्या आगमन समयी, त्याच्या प्रगट होण्याच्या समयी आम्ही त्याच्यासारखं होऊ. त्याच्यासारखं. आता आपण कोण आहोत? देवाची मुले आहोत. मला प्रश्न पडला होता की योहान असं काय त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तो असं म्हणतो, प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. हे अजून प्रगट झालेले नाही. आज मी देवाचं लेकरू म्हणून या भूतलावरती चालत आहे. उद्याचं मला माहीत नाही, परंतु एक गोष्ट मला माहीत आहे आणि ती काय आहे की ज्यावेळेस ख्रिस्त येईल आम्ही त्याच्यासारखं होऊ. आम्ही त्याच्यासारखं होऊ, ख्रिस्तासारखं. ख्रिस्त कसा होता? पुष्कळदा मनुष्याच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये, त्या स्वर्गीय जीवनामध्ये आम्ही कसा प्रवेश करणार? शास्त्र आम्हाला सांगतं की रक्त आणि मांस याचा प्रवेश त्या ठिकाणी होत नाही. आज हे जे शरीर आमचं आहे, या शरीराने आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यात जाता येत नाही. आज काय होत आहे माहिती आहे? आज जेव्हा मी देवाचं लेकरू आहे, ज्यावेळेस मी देवाचं लेकरू आहे असं म्हणतो, तर मी त्या ख्रिस्तामध्ये स्वतःला रूपांतरित करत असतो. आणि ख्रिस्तामध्ये रूपांतरित होण्याची ही प्रक्रिया जी आहे ती रोज आणि रोज माझ्या जीवनामध्ये सुरू असते, रोज आणि रोज. परंतु ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईल त्यावेळेला मी पूर्णपणे त्याच्यासारखा होऊन जाईल. मी पूर्णपणे त्याच्यासारखा होऊन जाईल. कसा त्याच्यासारखा? ज्या गौरवी शरीराने प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना दर्शन देतो, ज्या गौरवी शरीराने प्रभू येशू ख्रिस्त त्या स्वर्गामध्ये घेतला जातो, जसा तो गेलेला आहे तसंच आम्ही त्याला परत पाहणार आहोत. आणि जसा तो असणार आहे तसंच तुम्ही आणि मी देखील होऊन जाणार आहोत. त्याच्यासारखं तुम्ही आणि मी त्या ठिकाणी होणार आहोत हे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून प्रियांनो, हे जे शरीर आहे, जे या मातीपासून बनविलेलं आहे, हे मातीला जाईल प्रियांनो. एक तर हे मातीला जाऊन मिळेल, नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये हे बदलून जाईल. दोनच गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. दोनच गोष्टी. एक, जर प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या आधी माझे डोळे बंद झाले, मातीला माती मिळवून दिली, हे शरीर त्या मातीला मिळून जाईल प्रियांनो. जर मी जिवंत असताना, आज ही भक्ती या ठिकाणी चालू असताना जर प्रभू येशू ख्रिस्त आला तर काय होणार? आपण सर्वजण बदलून जाणार. या दोनच गोष्टी त्या ठिकाणी होणार आहे. बदलून जाऊ आपण. मातीला मिळालेले देखील गौरवी शरीरामध्ये उठविल्या जातील, जिवंत असलेले देखील गौरवी शरीरामध्ये बदलून जातील. आणि तुम्ही आणि मी सर्व जे आहोत ते त्या ख्रिस्ताबरोबर निरंतरच्या जीवनाकरिता आम्ही पुढे वाटचाल करून जाऊ प्रियांनो. हे शरीर नाशवंत आहे, तरीही आज आम्ही आमच्या जीवनाचा पुष्कळ वेळ जो आहे
या शरीराच्या इच्छा आणि या शरीराच्या वासना पूर्ण करण्यामध्ये आम्ही घालवित असतो. हे शरीर देवाचं मंदिर आहे. हे शरीर देवाचं मंदिर तेव्हाच मला म्हणता येईल जेव्हा माझं शरीर आत्म्याद्वारे नियंत्रित केलं जातं. परंतु ज्या वेळेला माझ्या आत्म्यावर माझ्या शरीराचं नियंत्रण आहे, म्हणजेच ज्या वेळेला मी आध्यात्मिक दृष्टीने दुर्बल झालेलो आहे, मी या शरीरासमोर हतबल झालेलो आहे, या शरीराच्या व्यसनांना मी सोडू शकत नाहीये, या शरीरामध्ये असणाऱ्या वासनांना त्यांच्यावरती मी विजय मिळवू शकत नाही, या शरीराने मी जर व्यसनाधीनता आणि पापमय घाणेरडं जीवन जगत आहे, तर प्रियांनो आम्ही विचार करायला पाहिजे की हे तर संपणार आहे, तरीही आम्ही याच्याकरिता किती कष्ट त्या ठिकाणी घेत आहोत. आमची आवश्यकता आहे की आम्ही आमच्या शरीरावरती प्रेम करावं, परंतु ते फक्त यासाठी की हे देवाचं मंदिर आहे, हे देवाने बनविलेलं आहे आणि ते देवाकरिता मला शुद्ध राखायचं आहे. शरीराच्या वासना आणि व्यसन पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये सावध असायला पाहिजे. आम्हाला माहीत आहे की त्याच्या प्रगट होण्याच्या समय आम्ही जे आहोत, आम्ही त्याच्यामध्ये त्याच्यासारखं आम्ही होणार आहोत. तिसरी गोष्ट जी आम्हाला यामध्ये योहान सांगतो ती म्हणजे ख्रिस्त आमची पापे वाहून नेण्यासाठी आला. जर आम्ही वचन 5 जर वाचलं, तुम्हाला माहित आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला. तुम्हाला माहित आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा स्पष्ट उद्देश तुमच्या समोर आणि माझ्या समोर या ठिकाणी आहे. प्रियांनो, कशासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला? तर आमची पापे हरण करण्यासाठी, ती वाहून नेण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आलेला आहे. प्रभूच्या मेजासमोर आज आपण येणार आहोत, परंतु प्रभूच्या मेजासमोर येत असताना आम्हाला काय आठवायचं आहे? प्रियांनो, प्रभूच्या मेजासमोर आम्ही येत असताना, आमची पापे वाहून नेत असताना त्या प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केलेल्या वेदना, त्याचं ते जे दुःख आहे प्रियांनो, ते आम्हाला आठवणं आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्त का या जगामध्ये आला? तो यासाठी आला का की चला आपण जरासं फिरून येऊया भूतलावरती, पृथ्वीवरती, आपण जरासं मनुष्यासारखं बनवून पाहू, यासाठी आला का तो? यासाठी नाही आला. मनोरंजन करून घेण्यासाठी तो नाही आला, टाइमपास करण्यासाठी तो नाही आला. त्याच्या येण्याचा उद्देश हा फार स्पष्ट होता. पापे हरण करण्यासाठी तो आला. आज जी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी बसलेली आहे, त्या प्रत्येकाची पापे त्या ख्रिस्ताने वाहून नेलेली आहे. प्रियांनो, आजही जर आम्ही ख्रिस्ती आनंदापासून वंचित आहोत, आजही जर आम्ही ख्रिस्ताच्या शांतीपासून वंचित आहोत, ख्रिस्ती तर आहोत, परंतु ख्रिस्ती जीवनाची ती भरपूरता, ती विपुलता आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवत नाहीये, तर प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करण्याची गरज आहे. काय मी अजूनही माझी पापे पकडून ठेवलेली आहे? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये आज जे काही क्लेश आम्ही पाहतो, जी काही अस्थिरता आम्ही पाहतो, जो काही त्रास, ज्या काही वेदना आज आम्ही मनुष्याच्या जीवनामध्ये पाहतो, तो कशाचा परिणाम आहे? पापांचा परिणाम आहे. प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याने आमची पापे वाहून नेली, आणि म्हणून ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये तारणाचा अनुभव येतो, तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये खरा आनंद, ख्रिस्ताची ती खरी शांती आपल्या जीवनामध्ये तो अनुभवतो. आम्ही जर अजूनही
त्यापासून वंचित आहोत, तर प्रियांनो ही आमची गरज आहे की आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं, आम्ही ख्रिस्तासमोर स्वतःला घेऊन यावं आणि आम्ही त्याला म्हणावं, प्रभू साधी गोष्ट आहे ना, मला ताप का येतो? कारण मला टायफॉइड झालाय. मी टायफॉइडचं औषध घेतलं, इन्फेक्शन निघून गेलं, माझा तापही निघून जातो. प्रभू येशू ख्रिस्त हा आमची पापे हरण करणारा आहे. मनुष्याच्या जीवनामधल्या वेदनांचं मूळ कारण पाप आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ते वधस्तंभावरती वाहून नेलेलं आहे. आजही जेव्हा आम्ही कष्ट सहन करतो, आजही जेव्हा आम्ही वेदना सहन करतो, आजही आम्ही त्रास सहन करतो, याचं महत्वाचं कारण काय माहिती आहे? कारण अजूनही आम्ही देहाच्या चिंतनामध्ये लागलेलो आहोत. जे लोक आत्म्याचं चिंतन करतात ते आपल्या जीवनामध्ये खऱ्या आनंदाचा अनुभव ते आपल्या जीवनामध्ये घेतात. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की त्याने आमची सर्व पाप जी आहेत त्याने ती वाहून नेलेली आहे. तुम्हाला आणि मला आणखीन पापाचं ओझं सहन करण्याची गरज नाही. तुम्हाला आणि मला आणखीन त्या दुःखामध्ये, त्या खिन्नतेमध्ये, त्या निराशेमध्ये राहण्याची गरज नाही. तुम्ही आणि मी एक आनंदी आणि पापमुक्त अशा प्रकारचं जीवन जे आहे ना, ते आम्ही जगू शकतो प्रियांनो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो, प्रामुख्याने जे लोक नवीन ख्रिस्तामध्ये येतात, ज्यांना फारसा अनुभव नाहीये, परंतु ऐकलेलं आहे की चर्चला जा, ऐकलेलं आहे की प्रार्थना करा, आणि मग प्रार्थना करण्यासाठी आपल्या अडचणी घेऊन, आपल्या समस्या घेऊन पुष्कळदा आपण चर्चमध्ये येतो. जे नवीन लोक चर्चमध्ये येतात त्यांनी काय विश्वास ठेवायचा आहे? त्यांनी हाच विश्वास ठेवायचा आहे की येशू माझ्या पापांची क्षमा करतो आणि मला जीवन देतो. जर हा विश्वास आम्ही ठेवला तर प्रियांनो, ज्या अडचणींना घेऊन, ज्या समस्यांना घेऊन आम्ही चर्चमध्ये येतो त्या आपोआप त्या ठिकाणी नाहीशा होतात. प्रभू त्या अद्भुत रीतीने त्यामध्ये काम करणार आहे. महत्वाचं आहे की तो कशासाठी आला आणि आम्ही त्याच्यावरती आज काय विश्वास ठेवत आहोत. चौथी गोष्ट जी यामध्ये योहान आम्हाला सांगतो, बंधू प्रेम हे दर्शविते की आम्ही मरणातून जीवनात आलो आहोत. चौथी गोष्ट काय आहे? चौथी गोष्ट आहे की बंधू प्रेम हे दर्शविते की आम्ही मरणातून जीवनात आलो आहोत. 3रा अध्याय आणि वचन 14 मध्ये म्हटलेलं आहे, आपण बंधुजनांवर प्रीती करतो, यावरून आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. तुम्ही आणि मी बंधूवरती जे प्रेम करतो ते प्रेम हे दर्शविते की आम्ही मरणातून जीवनात आलो आहोत. कारण जर आम्ही अजूनही प्रीती करत नाही तर याचा अर्थ हा आहे की आम्ही अजूनही मरणामध्येच आहोत. विचारा बरं स्वतःला, मी मरणातून जीवनात आलो आहे काय? मी मरणातून जीवनात आलो आहे काय? जो बंधूवरती प्रीती करतो ती प्रीती हे दर्शविते की आम्ही आता मरणाच्या सत्तेखाली नाही, आम्ही मरणामध्ये नाही, तर आम्ही जीवनामध्ये आहोत. तुमचं आणि माझं नियमित चर्चला येणं, आपले दान दशांश देणं, याही पेक्षा महत्वाचं आहे बंधूवरती प्रीती करणं. आम्ही चर्चला येतो, देवबाप आम्हाला आशीर्वाद देतो. आम्ही आमचे दान दशांश भांडारात आणतो, देवबाप त्यावरती आशीर्वाद देतो. तो आम्हाला
त्याचं प्रतिफळ देणारा आमचा परमेश्वर आहे. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की जी प्रीती आम्हाला ख्रिस्तापासून प्राप्त झालेली आहे, जी प्रीती आम्ही आमच्या बंधूवरती करतो, ती प्रीती हे दर्शविते की आम्ही जीवनात आलेलो आहोत. आता आम्ही मरणाच्या सत्तेमध्ये आम्ही नाही. बंधूवरती प्रीती करणे किती कठीण आहे ना. सगळ्यात कठीण बाब आहे ही. प्रीती करणे सगळ्यात कठीण बाब आहे. मला हे सांगायला नेहमी आवडतं की प्रीती करणे हे किती कठीण आहे पहा. ख्रिस्ताने तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रीती केली आणि त्या प्रीती खातर त्याने आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्या प्रेमाची जाणीव होते. सोपं आहे का? मुखाने बोलणं सोपं आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझं माझ्या भावावर खूप प्रेम आहे, माझं माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे. पण तुझ्या वेळेस कृती करण्याची वेळ येते, त्या ठिकाणी आमची प्रीती पारखल्या जाते प्रियांनो. आणि एवढं सोपं नाहीये. प्रीती करत असताना आम्हाला त्रास होईल. बंधूवरती प्रीती करत असताना आम्हाला त्रास होऊ शकतो. परंतु त्या त्रासामध्ये केलेली प्रीती हे दर्शक आहे या गोष्टीचं की आम्ही मरणातून जीवनामध्ये आलेला आहोत. जर आम्ही बंधूवर प्रीती करत नाही याचा अर्थ हा आहे की आम्ही अजूनही मरणाच्याच अधीन आहोत. आम्ही अजूनही मरणातून निघून त्या जीवनामध्ये आम्ही आलेलोच नाहीये. कारण ज्याच्या ठाई प्रीती नाही तो देवाला ओळखत नाही. आणि जर आम्ही देवाला ओळखत नाही तर आम्ही कसं म्हणावं की आता मी जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. योहान या ठिकाणी फार सुंदर आम्हाला सांगतो की बंधूवर असणारं प्रेम, या प्रेमावरून आम्हाला कळून येतं की आम्ही आता मरणातून निघून जीवनामध्ये आम्ही आलेलो आहोत. हा प्रश्न नेहमी आम्ही स्वतःला विचारायचा आहे की खरंच मी जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे काय. पाचवी गोष्ट जी योहान आम्हाला या ठिकाणी सांगतो, पवित्र आत्म्याच्या साक्षीद्वारे तो आम्हामध्ये वस्ती करतो हे आम्हाला माहित आहे. 3रा अध्याय आणि वचन 24 मध्ये तो म्हणतो, त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठाई राहतो व तो त्या माणसाच्या ठाई राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळून येते की तो आपल्या ठाई राहतो. जो आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे त्यावरून कळून येते की तो आमच्या ठाई राहतो. कोणाच्या ठाई तो राहतो? आज्ञा पाळणारा. योहान त्या ठिकाणी म्हणतो त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठाई राहतो आणि तो म्हणजे माझं ख्रिस्तामध्ये राहणं आणि ख्रिस्ताचं माझ्यामध्ये राहणं. जो माझ्यावर प्रीती करतो, प्रभू म्हणतो की तो माझ्या आज्ञा पाळतो. जर मी म्हणतो की माझं प्रेम आहे परंतु त्याच्या आज्ञा मी पाळत नाही, जर अवाज्ञा करणारं माझं जीवन आहे, तर यावरून हे दिसून येतं की मी ख्रिस्ताच्या ठाई राहत नाही. मला ख्रिस्ताच्या ठाई राहायला नको, कारण मला माझ्या मनाप्रमाणे ते स्वैराचाराचं जीवन मला जगायचंय. कारण जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई राहतो तो स्वैराचाराने आपलं जीवन जगू शकत नाही. ख्रिस्ताच्या ठाई राहणं म्हणजे ती जी देवाची शिस्त आहे त्या शिस्तीमध्ये राहणं आहे, त्या आज्ञा पालनामध्ये राहणं ते आहे. एखाद्या इन्स्टिट्यूटला जर तुम्ही गेलात, एखाद्या हॉस्टेलला जर तुम्ही राहायला गेलात, बायबल कॉलेजच्या ट्रेनिंगला गेलात किंवा आपलं घर सोडून एखादा
कुठेही तुम्ही गेलात, एखाद्या हॉस्टेलला जर तुम्ही आहात, जर तुम्हाला त्या हॉस्टेलमध्ये राहायचं आहे तर त्या हॉस्टेलचं जे डिसिप्लिन आहे ना, जी शिस्त आहे, जो टाइम टेबल आहे, त्यामध्ये ते तुम्हाला फॉलो करावंच लागेल. त्याप्रमाणेच तुमचं जीवन असावं लागेल. तुम्ही जर म्हणाल की मी इथं राहतो परंतु मी हा टाइम टेबल फॉलो करत नाही, तुम्हाला त्या ठिकाणी राहता येत नाही. सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचा टाइम टेबल त्या ठिकाणी ठरलेला असतो. एक डिसिप्लिन, एक शिस्तबद्ध जीवन त्या ठिकाणी असतं. ख्रिस्ती जीवन हे नेहमी शिस्तबद्ध असंच असायला पाहिजे प्रियांनो. आमच्या जीवनाला एक विशिष्ट शिस्त त्या ठिकाणी असायला पाहिजे. जी चाकोरी आम्हाला ख्रिस्ताने घालून दिलेली आहे, जी धाव ख्रिस्ताने आम्हाला नेमून दिलेली आहे ना, त्या धावेवरूनच आम्हाला धावायचं आहे. आजूबाजूला जरी मोकळा रस्ता दिसला परंतु आम्हाला तिकडं जायचं नाही. जी धाव नेमून दिलेली आहे केवळ आणि केवळ त्याच धावेवरून आम्हाला धावायचंय, तरच आम्हाला ते जे बक्षीस आहे, ते जे प्रतिफळ आहे ते आम्हाला मिळणार आहे. योहान फार स्पष्टपणे म्हणतो की त्याच्या आज्ञा पाळणारा त्याच्या ठाई राहतो आणि ख्रिस्त त्याच्या ठाई राहतो. आणि ख्रिस्त त्याच्या ठाई राहतो हे कशावरून कळून येतं, तर जो आत्मा त्याने आम्हाला पाठवून दिलेला आहे त्या आत्म्याचं आम्हामध्ये असणं हे दर्शवितं की ख्रिस्त आमच्या ठाई राहतो. नेहमी आम्हाला हे सांगितलं जातं की पवित्र आत्मा जो आहे ना, हा जणू काही आपल्यावरती मारलेला शिक्का आहे की हा मुलगा माझा आहे, ही मुलगी माझी आहे ना. स्टॅम्प, शिक्का आहे की हे जगापासून वेगळे केलेले लोक आहे. ज्यांच्या ठाई देवाचा आत्मा आहे ते जगापासून वेगळे केलेले लोक आहेत. दर्शवित की ख्रिस्तामध्ये आम्ही राहतो आणि ख्रिस्त आम्हामध्ये त्या ठिकाणी राहतो. प्रियांनो, पवित्र आत्मा आमच्या ठाई वस्ती करतो. काय चिन्ह आहेत? काय चिन्ह आहेत? आता हा विषय पूर्णतः वेगळा आहे, परंतु आत्म्याची फळं आणि आत्म्याची दाणं ही दर्शवितात की तो आपल्या ठाई आहे. कुठल्याही आत्म्याची ओळख करण्याचं काय मोजमाप आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं की त्यांच्या फळावरून तुम्ही ओळखाल की ती आत्मे कोणती आहेत. पवित्र आत्म्याचं आमच्या बरोबर असणं हे या गोष्टीचं दर्शक आहे की ख्रिस्त आमच्या ठाई राहतो. सहावी गोष्ट त्या ठिकाणी योहान आम्हाला काय सांगतो? 5 आणि 13 मध्ये तो आम्हाला सांगतो की आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. जो उद्देश मी तुम्हाला मगा सांगितला, हे पत्र लिहिण्याच्या उद्देशांपैकी एक या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हाला लिहिले आहे. योहान म्हणतो की मी हे तुम्हाला का लिहिलेलं आहे, तर देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालिक जीवन हे प्राप्त झालेलं आहे. ते सार्वकालिक जीवन तुम्हाला लाभलेलं आहे. या ठिकाणी बसलेली प्रत्येक व्यक्ती जी विश्वास ठेवते तिला सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे. सार्वकालिक जीवनामध्ये खूप दुःख आहेत ना, खूप कष्ट आहेत है ना. सार्वकालिक जीवन फार बोरिंग असणार आहे ना. कष्ट आहेत ना त्या ठिकाणी, खूप दुःख आहे, खूप त्रास आहे. आमची इच्छा नाही तरी देवबाप आम्हाला जबरदस्ती नाही, असं आहे का? ते जे कष्टमय जीवन आम्ही आज अनुभवतो अगदी त्याच्या विपरीत ते आहे, अपोजिट ते आहे. त्या ठिकाणी अश्रू नाही, त्या ठिकाणी दुःख नाही, त्या ठिकाणी रडणं नाही, त्या ठिकाणी प्रियांनो या शरीराच्या वासना त्या ठिकाणी नाही, किंवा ज्या कुठल्या गोष्टी आज आम्ही या शरीरामधून अनुभवतो, जे अश्रू आमचे आज पडतात ना, जे आम्ही
दुखावल्या जातो अशा गोष्टी त्या सार्वकालिक जीवनामध्ये नाहीत प्रियांनो. तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने ते सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे, ही दैवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. आणि म्हणून यूहन्नाच्या त्या 17व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की जे तू मला दिले आहेत, जिथं मी आहे तिथं त्यांनीही असावा. कशासाठी? की जे गौरव तू मला दिलेलं आहे ते गौरव त्यांनीही त्या ठिकाणी पाहावं. ही देवाची इच्छा आहे, ही तुमच्या आणि माझ्या प्रभूची इच्छा आहे की जिथं तो आहे त्या ठिकाणी तुम्ही आणि मी देखील त्या ठिकाणी असावं. आणि त्यासाठी आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. माझी प्रार्थना ऐकली नाही म्हणून मी आता विश्वास ठेवत नाही. त्याने माझ्यासाठी काही केलं नाही म्हणून मी आता विश्वास ठेवत नाही. मी प्रार्थना करत नाही, मी वचन वाचत नाही. काय फायदा आहे वचन वाचून? काय फायदा आहे प्रार्थना करून? देवबाप माझ्यासाठी काय करत आहे? त्याने आधीच तुमच्यासाठी सर्व करून ठेवलेलं आहे. त्याने आधीच तुमच्यासाठी सर्व करून ठेवलेलं आहे. आमचा विश्वास हा मर्यादित करून ठेवू नका. प्रार्थना ऐकली नाही म्हणून नाराज, वचन वाचणे नाही, सहभागिता नाही. प्रियांनो, हे ख्रिस्ती जीवन नाहीये. सर्वदा त्याच्यावरती भाव ठेवा, सर्वदा त्याच्यावरती विश्वास ठेवा. मला हे सांगायला आवडतं की जेव्हा तुमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळतात तेव्हाही विश्वास ठेवा. जेव्हा तुमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाहीये किंवा मिळायला विलंब लागत आहे तेव्हाही विश्वास ठेवा. आजारातही विश्वास ठेवा, आरोग्यातही विश्वास ठेवा. ज्यावेळेस देवबाप तुमच्या मनाप्रमाणे तुमच्यासाठी करत आहे तेव्हाही विश्वास ठेवा. जेव्हा तो त्याच्या मनातील गोष्टी तुमच्यासाठी पूर्ण करत आहे तेव्हाही विश्वास ठेवा. सर्वदा त्याच्यावरती विश्वास ठेवा, कारण त्या विश्वासाद्वारे तुम्हाला आणि मला ते सार्वकालिक जीवन जे आहे ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे. या जगातील जीवनासाठी ते सार्वकालिक जीवन गमावू नका प्रियांनो. 7वी आणि शेवटची बाब या ठिकाणी आम्ही पाहूया, मग थांबू. ही देखील आमच्यासाठी फार महत्वाची आहे की आमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत हे आम्हाला माहित आहे. 5वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये तो असं म्हणतो. यूहन्नाचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि वचन 15 मध्ये तो असं म्हणतो, आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे, म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे, हेही आपल्याला माहीत आहे. आमच्या प्रार्थना ऐकण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी बसलेली प्रत्येक व्यक्ती, तुम्ही जी कुठली प्रार्थना केली आहे ती प्रार्थना ऐकण्यात आली आहे. मनामध्ये आम्हाला संशय बाळगायला जागा नाही की माझी प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली. आम्हाला आमच्या मनामध्ये असे प्रश्न आणि संशय याच्यासाठी स्थान नाही की तो माझं ऐकतो की नाही ऐकत. त्याने ऐकलं आहे. आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आम्हाला फक्त धीराने वाट पाहण्याची गरज आहे. आम्हाला फक्त त्याच्यावरती अवलंबून राहून सर्वदा त्याच्यावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. प्रियांनो, आज एकही नवीन बाब मी तुम्हाला सांगितली नाही. मी 7 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. या 7ही गोष्टी विश्वासाचा परिणाम आहे. या 7ही गोष्टी आम्ही आमच्या स्वतःला वारंवार या गोष्टींची आठवण करून देणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्हाला माहित आहे की जे धार्मिक जीवन आहे ते नवीन जन्माचं दर्शक आहे. आम्हाला माहित आहे की त्याच्या आगमन समयी आम्ही ख्रिस्तासारखे होऊ. आम्हाला माहित आहे की ख्रिस्त आमची पापे वाहून नेण्यासाठी या जगात आला. आम्हाला माहित आहे की बंधू प्रेम हे दर्शविते की आम्ही मरणातून निघून जीवनात आलो आहोत. आम्हाला माहित आहे की पवित्र आत्म्याच्या साक्षीद्वारे तो आम्हामध्ये वस्ती करतो. आम्हाला माहित आहे की आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आणि आम्हाला माहित आहे की आमच्या प्रार्थना या ऐकण्यात आलेल्या आहेत. या आपले डोळे बंद करूया आणि आज
ज्या 7 गोष्टी योहानाच्या या पहिल्या पत्रामधून आम्ही पाहिल्यात, स्वतःला प्रश्न करूया, काय या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत काय? आम्ही स्वतःला विचारूया, काय यातली एखादी गोष्ट मला माहित नव्हती काय? या सर्व गोष्टी विश्वासाचा परिणाम म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिसून येतात. विश्वासाचा परिणाम तो आहे. आम्हाला माहित आहे, आम्हाला माहित असूनही आम्हाला माहित नसल्यासारखं आज आम्ही जगतोय काय? आम्हाला माहित आहे की पवित्र आत्म्याच्या साक्षीद्वारे आम्हाला हे कळतं की तो आमच्या ठाई राहतो, परंतु आज आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न तर करत नाही ना. स्वैराचाराच्या जीवनाद्वारे आम्ही त्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनातून खिन्न करतो काय? आम्हाला माहित आहे की बंधुप्रीती, आज आम्हाला माहित असूनही मी माझ्या बंधूचा द्वेष करतो काय? मला माहित असूनही मला माहित आहे की धार्मिक जीवन हे नवीन जन्माचं दर्शक आहे. मला माहित असूनही मी दुर्जनासारखं, दुष्टासारखं माझं जीवन जगतोय का? प्रियांनो, जर आम्हाला माहित असूनही आम्ही निष्काळजीपणाचं जीवन जगतो, आम्हाला माहित असूनही माहित नसल्यासारखं जर आमचं जीवन जगतो, तर आपण आपल्यावर केवढा मोठा दोष ओढवून घेतो. आम्ही प्रभूला असं म्हणू शकणार नाही की हे तर मला माहितच नव्हतं. आज स्वतःला विचारा, आज स्वतःला याची खात्री करून द्या, आणि ज्या ठिकाणी आम्ही उणे आहोत, माहित असूनही निष्काळजीपणाने वागत आहोत, ही संधी आमच्याकडे आहे की आम्ही त्या ठिकाणी स्वतःची सुधारणूक करून घ्यावी. प्रभू, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभूचे पवित्र देव बापा, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. आज आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करतो. होय देव बापा, आम्ही हे मान्य करतो की आम्हाला माहित असूनही आम्ही पुष्कळदा दुर्लक्ष करतो, निष्काळजीपणाने वागतो, तुला दुखावितो, तुझ्या आत्म्याला आम्ही खिन्न करतो. तू आमची क्षमा कर प्रभू, तू आमची क्षमा कर. आम्हाला माहित आहे म्हणून आम्ही अंधारात नाही, आम्ही प्रकाशात चालावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. या आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत.
आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.